धन्यवाद. नो बॉल नसेल. ओके धन्यवाद. चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार. पुन्हा एकदा पिंटू. फलंदाज इम्रान आपली करामत दाखवताना. मित्रांनो हाच तो इम्रान ज्याने डोंगरी गल्लीच्या नाकात दम आणून ठेवला होता. हे दोन्ही फलंदाज ज्यांनी डोंगरेली संघाला नतमस्तक केलं होतं. तीच लढत पुन्हा एकदा या मैदानावर अंतिम सामन्यात बघायला भेटते. पुढचा चेंडू पिंटूचा. यावेळी सामना करेल मुदस्सर. यावेळी गुडल्यांचा चेंडू. यावेळी साकावतोय पिंटू. चांगला कमबॅक करताना पिंटू इथे त्याला सुद्धा जाण आहे की ज्या प्रकारचे दोन्ही फलंदाज आहेत यांना मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण की हेच ते फलंदाज ज्यांनी यांच्याकडून तो सामना हिरावून घेतला होता. यावेळी शॉर्ट पिच चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा मुदस्सर बीट होतोय. पिंटू मात्र आपली अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावर दाखवतोय. धावसंख्या स्थिर 5. यावेळी योगकार पद्धतीचा चेंडू. मुदस्सर काही त्याला समजू शकला नाही. नक्कीच दहीहंडी उत्सवाचे मानकरी 2025 चे मानकरी डोंगरी गल्ली तरुण मंडळ त्यांचा मात्र वाजा गाजा इकडे चालू. आणि या दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषेपार. चौकार. सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की खरोखर आमच्या इकडे आज ऍक्टर आले येतात. बॉलिवूड ऍक्टर आपल्याकडे येत आहे. पूजा तिवारी आज बॉलिवूड ऍक्टर आहे. ती रेस पिक्चरची हिरोईन आहे. ती आपल्या थोड्याच वेळात आपल्याकडे मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब सिक्रेट बॉयजच्या साहेब चषकसाठी आपल्याला भेट द्यायला येतात. थोड्या वेळातच त्यांचं आगमन होत आहे. धन्यवाद. ध्रुव धीरज भांडूक यांच्याकडनं जर डोंगरी गल्ली संघाने हॅट्रिक मारली तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद धीरज भांडूक, ध्रुव धीरज भांडूक. तसेच मी सगळ्या प्रेक्षकांना तसेच क्रीडा रसिकांना सांगू इच्छितोय की जे पारितोषिक तुम्हाला अनाउन्स करायचं असेल तर कृपया करून हरी गुस्ते यांच्याशी संपर्क साधावा. या दरम्यान चालू असलेला अंतिम सामना डोंगरी गल्ली विरुद्ध खोजा गल्ली संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खोजा गल्ली 9 धावांवर बिनगडी बाद. यावेळी इम्रान पुन्हा एकदा स्ट्राइक वर. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू. यावेळी पहिला झटका
या दरम्यान वेसावा कोळी स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन सोमवती मित्र मंडळ व्यवस्थापक जगदीश भिकरू यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये घोषित केले होते आणि त्याचा मानकरी ठरतोय समाधान आयरकर. मित्रांनो, मी सांगत होतो की करण अंबाला सारखा प्लेअर आज 27 लाख रुपये घेऊन आज ISPL साठी खेळतोय. धन्यवाद मनीष. पुन्हा एकदा समाधानसाठी शेखर चिखळे करून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रणय शिमरूकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद शेखर चिखळे, प्रणय शिमरू. धन्यवाद मनीष. दरम्यान दुसरा झटका बसतोय खोजावली संघाला 14 धावसंख्येवर. यावेळी मात्र खोजावली संघाला थोडासा सावरावं लागेल, कारण की 2 इनफॉर्म बॅट्समन त्यांचे तंबूत. यावेळी फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेला चांगल्या प्रकारे खेळून काढतोय आवेज. चांगलं क्षेत्ररक्षण अर्चित याच्याकडून. पहिल्या स्पर्धेपासून मी बघतोय मित्रांनो, अर्चित अतिशय सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षक. नक्कीच थोड्याशा चुका त्याच्याकडून सुद्धा झाल्या असतील, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी कामगिरी केली नक्कीच या डोंगरी गल्ली संघाला नक्कीच त्याचा फायदा झालाय. या दरम्यान खोलवरचा चेंडू समीर मात्र काही समजू शकला नाही या चेंडूला. यावेळी एक टाईट गोलंदाजी डोंगरी गल्ली मार्फत. नक्की 2 चौकार या आधी आले होते, त्यानंतर ज्या प्रकारे धावसंख्या थांबवण्यात आली, नक्कीच अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी अजूनपर्यंत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा ठेवण्यात आला. यावेळी समीरला वाटलं होतं की हा वाईट जातोय की काय, परंतु यावेळी त्या लाईनच्या आत असल्या कारणाने पंच मात्र वाईट घोषित करत नाहीत. पुन्हा एकदा अंकुर सामना करतोय समीर. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यात आला होता. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला टटवलाय. 1 धावा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी परततोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईकवर समीर. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न समीरचा थोडासा चुकतोय. बॅटची कडा घेते आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 18. 2 गडी बाद खोजावली संघ. नक्कीच तसेच मी माझे सहसमालोचक विलास नवले यांचं सुद्धा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करतोय. काय वाटतं विलास, किती धावा या मैदानावर सेफ असतील? मनीष, जर खरोखर खेळ प्रेक्षकांना या ठिकाणी जर दाखवायचं असेल तर मला वाटतं या 6 षटकांमध्ये जर 58 किंवा 60 धावांचं जर टार्गेट लावलं तर एक फायटिंग स्कोअर म्हणून मानला जाईल. आणि तो फायटिंग स्कोअर पाहताना चेसेस करताना डोंगरी गेले संघ देखील आपण पाहिलं. त्या अगोदर सिनेमादेव संघासमोर ज्यावेळेस 57 धावांचं आव्हान घेऊन सिनेमादेव संघ उतरला होता मैदानात, यावेळी पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. 2 धावेत रूपांतर होते. डोंगरी गेली संघ कुठेतरी चुकतोय क्षेत्ररक्षणामध्ये आणि आतापर्यंत मला वाटतं 3 वेळा मिस करतायत. एक सिंगल्सनं त्याच ठिकाणी एक्स्ट्रा देतात. अशा 3 धावा एक्स्ट्रा पोहोचतायत आणि फलकावरती लागतायत. 20 धावा. 3 षटकं संपतायत मनीष. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 20. 18 चेंडू संपतायत. 2 गडी बाद झालेत. या 6 षटकांच्या मर्यादित षटकांमध्ये कमी चेंडू तुम्हाला ज्यावेळेस फलंदाजांना मिळतात खेळायला, त्यावेळेस तुम्ही ज्या प्रकारची फलंदाजी करता ती फलंदाजी या ठिकाणी वाखाणण्याजोगी असते. त्याचप्रमाणे प्रकार करत होता. 2 फलंदाज आघाडीचे बाद झाल्यानंतर मला वाटतं समाधान आणि प्रथमेश याने झेल घेतला आणि दोन्ही समाधानला विकेट मिळाल्या आणि समाधान आहेरकर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी नक्कीच. नमस्कार. जय गुप्ता यांनी मंचावर जवळ यावे. त्याचप्रमाणे
दीक्षांत प्रवीण बिकरू यांच्याकडनं जर खोजागली संघ जिंकला तर त्याला 1001 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद दीक्षांत बिकरू. धन्यवाद मनीष हुनगवले. वर्सोवा कोळी स्पोर्ट्स क्लब, वेलफेअर असोसिएशन, सोमवती मित्रमंडळ व्यवस्थापक आणि कार्याध्यक्ष सन्माननीय जगदीश भिकरू यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकाराला, या मैदानावरती चौकार खूप महत्त्वाचा आहे कारण की कार्पेट शॉट मारणं आणि चौकार घेणं इतकं दर्जेदार आहे. त्या चौकाराला 501 रुपयाचं रोख पारितोषिक याच ठिकाणी जगदीश भिकरू यांच्या वतीनं प्रदान केलेलं आहे. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते पिंटू यादव. पिंटू यादव पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या, दुसरं षटक घेऊन येते यावेळेस. वाव, चांगला फटका होता परंतु समाधान कीर्ती पाटील यांचं साऊंड, प्रीतम पाटील यांच्या सुगम स्वरामध्ये आपण डोंगरी गेलीचं गीत ऐकवतात. नमस्कार. रॉबर्ट ग्रुप तर्फे पिंटू यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद रॉबर्ट ग्रुप. पिंटू एक प्रणय शिमरू यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद पिंटूसाठी प्रणय शिमरू. हॅलो हॅलो ची हॅलो 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 ची हॅलो हॅलो हॅलो. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते, दुसरं षटक घेऊन येते पिंटू यादव. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राधान्य मिळाले. पाहिजे खोजागली संघाचा तिसरा गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद झाला होता केवळ 9 धावेवरती. पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या प्रारंभीला आणि दुसरा गडी बाद झाला होता तो म्हणजेच 14 धावेवरती आणि तिसरा गडी बाद होते केवळ 20 धावेवरती. या संघाला तुम्हाला जर सामोरे जायचंय, खोजागली संघाला नक्कीच जाण असेल की 55 ते 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं पाहिजे. प्रति षटकामागे 10 धावांचा जर मला वाटतं उंचांक ठेवला तर नक्कीच एक गेम चांगला पाहायला मिळेल. आपण या अगोदरची फायनल पाहिलीत. यावेळी पिंटू पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती ठेवतोय. ऑफ स्टंपवरचा फलंदाज एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेत आणि या 2 धावा सहज पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिंदू विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. समीर आणि अतिक या दरम्यान 2 धावेत संघात भर पडते. धावसंख्या होते ती अवेश आणि समीर या अवेश आणि अतिक या 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ, चांगला सूर पाहायला मिळतो. 3 गडी जरी बाद झाले तरी बाकी या ठिकाणी दुसरी धाव घेण्यास पात्र ठरतात आणि त्या 2 धावा पूर्ण करतायत. 22 पिंटू पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी. विलास दांडेकर या मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच भरत आणि तिसरे पंच प्रदीप आंबेडकर आमच्या समालोचन कक्षामध्ये. पिंटू पुन्हा एकदा. हो, यावेळेस वाव, गुड बॉल पिंटू. परंतु नक्की 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी होतात आणि या 2 धावा देखील पुन्हा पूर्ण. चांगली रनिंग आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये. खोजागली संघामध्ये चांगला ताळमेळ परंतु मोठे फटके खेळण्याच्या पात्रतेमध्ये 3 गडी गमावून बसलेत. परंतु ग्राउंड शॉटच्या माध्यमातून कार्पेट शॉट जे खेळलेत त्यांनी 2-2 धावांनी नक्कीच मनीष मला वाटतं या ठिकाणी धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. पिंटू कंटिन्यू गोलंदाजी केली. पहिलं षटक टाकलं, 9 धावा दिल्या. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ केला, गडी बाद केला. परंतु दुसऱ्या दोन्ही चेंडूंवरती 4 धावा दिल्यात. 3 चेंडू 4 धावा, 1 गडी बाद. पिंटूचा पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा. हो, यावेळेस उजव्या स्टेवरचा चेंडू थोडासा आउट ठेवलेला, बाहेर ठेवलेला चेंडू. धावसंख्या स्थिर होते. कुठलाही चेंडू समजू शकला नाही फलंदाजाला. बीट होते त्या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजा आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या आहे ती 24. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पिंटू याचे पाहिजे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल अति. यावेळी पुढचा चेंडू डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण करेपर्यंत मिस फील्ड होते. चांगलं कव्हर करतोय त्या ठिकाणी आणि या कव्हरच्या माध्यमातून पुन्हा 2 धावा जातात
कुठेतरी अजूनही मैदान मला वाटतं चुकतात डोंगरी गल्ली संघ मैदान तुम्हाला, कारण की तुमच्या एक एक धावा जर एक्स्ट्रा या ठिकाणी गेल्या बोनसच्या स्वरूपात तर मला वाटतं त्याच धावा पुढे जड जातील आणि त्याचंच पारड थोडंसं इथे या ठिकाणी भरलेलं दिसेल, ते म्हणजे खोजा गल्लीच्या माध्यमातून 26 धावा लागतात बोर्डावरती. अतिक पिंटूच्या षटकातील पुढचा शेवटचा चेंडू, षटकातील चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु सेम शॉट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होईपर्यंत बाकी 2 धावा पूर्ण करतात पाहिजे. या 2 धावा समाधान क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. या 2 धाव्याने संघात भर पडते. धाव संख्या होत आहे ती 28. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 28. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. वेतावे गावात साहेब चट जास्तोय तो लय भारी, वेतावे गावात साहेब चट जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्ली. थँक्यू डीजे. ज्योती साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर प्रीतम पाटील यांच्या दमदार साऊंड सिस्टम मध्ये आपण पाहत आहोत. या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थँक्यू प्रीतम. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक हवेश याच गोलंदाजाने सिनेमादेवच्या विरोधात, जो अवेश राखीव गोलंदाज होता त्या गोलंदाजाने बाकी सिनेमादेवच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली आणि एक टर्निंग पॉइंट गोलंदाजीचा भाग सांभाळला. कारण की राखीव गोलंदाज असतो त्याला हानीमारीचं फटके खेळू शकतात फलंदाज, परंतु त्या अवेशनं मला वाटतं सेमीफायनल मध्ये 13 धावा देत गोलंदाजी केली होती. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरचा चेंडू पाठवलाय, तो म्हणजेच मिस स्पीड होते त्या ठिकाणी डोंगरी गल्ली संघ. थँक्यू डीजे. या चौकाराच्या सहाय्याने संघात भर पडते. धाव संख्या होत आहे ती 32. पहिलं षटक 9 वरती, दुसरं षटक 17-16 वरती आणि तिसरं षटक या ठिकाणी संपलं होतं धन्यवाद 28 वरती. दिलीप डोंगरीकर यांचे मंचावर हार्दिक स्वागत. धन्यवाद दिलीप डोंगरीकर साहेब, तुम्ही आली, आमची मंचाची शोभा वाढली. धन्यवाद. ग्रिझर बॉईज तर्फे खुशखबर, भावेशसाठी प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं रोख पारितोषिक. धन्यवाद गिझर बॉईज. हवेश यावेळेस हवेश एक राखीव गोलंदाज क्लीन बॉलच्या स्वरूपातून त्याच ठिकाणी बोल्ड करतोय आणि पुन्हा एकदा चांगला उत्साह मिळतोय डोंगरी गल्ली संघाला. जरी मैदान बाकी या ठिकाणी डोंगरी गल्ली संघ हाताळता येत नाही, परंतु गोलंदाजी आणि तुमचे गोलंदाज बाकी या ठिकाणी सहकार्य करतात समोरील संघाला नतमस्तक होण्यासाठी. चौथा गडी बाद होतोय 32 या धावसंख्येवरती. अवेश याचं मी कौतुक करेल, कारण की तू 13 धावा देऊन सेमीफायनल मध्ये 1 गडी बाद केला होता. त्याच 13 धावा देऊन शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं अंकुर टपके याला 27 धाव्यांची गरज होती आणि त्या 27 धावा देखील अंकुर याने दिल्या नव्हत्या. मनीष मला वाटतं यो राखीव गोलंदाज जो ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे
त्याचं सूत्र काय असेल अंकुर, याचं गणित काय असेल की 5व्या षटकाला राखीव गोलंदाज यूज करायचा आणि स्वतः शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती भार घ्यायचा, यावरती काय हेतू असेल मनीष अंकुर याचा? नक्कीच विलास, तुला मी सांगू इच्छितोय की हा राखीव खेळाडू नसून यांच्या टीमचा मेन गोलंदाज आहे, जो स्लॉग्स ओव्हर टाकत असतो. मी पहिल्या स्पर्धेपासून ती लेडीज कोण आहे त्या कृपया, लेडीज विक्री करणारी लेडीज आहे ना, त्यांना आतमध्ये घ्यायचंय, मैदानाच्या बाहेर घ्यायचंय. अवघ्या पहिल्या स्पर्धेपासून हा खेळाडू गाजलेला आहे. बऱ्याच स्थितीमध्ये डोंगरी गल्ली संघ फसला होता, त्या स्थितीत या गोलंदाजाने दर्जेदार गोलंदाजी करून त्या डोंगरी गल्ली संघाला त्या सामन्यात परतवलंय. असा हा गोलंदाज स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणता येईल या डोंगरी गल्ली संघासाठी. हा सुद्धा गोलंदाज काय तयार झाला यावर्षी, काय करामत दाखवते या डोंगरी गल्लीसाठी. उत्तम प्रकारची गोलंदाजी म्हणता येईल या भावेश कडून. पुढचा चेंडू यावेळी अतिक सावरून खेळतोय मिड ऑनच्या दिशेला, 1 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वर, माफ करा 34 वर. विलास, डोंगरी गल्ली संघ जेव्हा यावर्षी या मैदानात उतरला होता तेव्हा असं वाटलेलं की अंडरडॉग असा संघ, की यांच्यावर नाही कोणतं प्रेशर की कोणती स्पर्धा जिंकण्याचं, कोणता सामना जिंकण्याचं. यावेळी चेंडू जातोय मिड विकेटच्या वर, निखिलच्या निखिल याने अतिशय सुंदर झेल त्या बाउंड्री लाईन वर घेतला. अतिक सारख्या फलंदाजा, माफ करा आमिर सारख्या फलंदाजाला तंबूकडे परतावं लागलं. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा निखिलने अतिशय सुंदर 2 झेल टिपले होते. नमस्कार मनीष, ज्याला कुणाला पैसे अलाउन्स करायचे असतील त्याने आमच्याकडे पहिला पैसे द्या, नंतर तुमचं नाव घेतलं जाईल. प्लीज, ज्यांना कोणाला तुमचं नाव सुचवायचं आहे, पैसे किती, पैसे पहिला आमच्याकडे जमा करा, तुम्हाला त्याचं योग्य नाव आणि तुम्हाला आम्ही उपचार केला जाईल. धन्यवाद. मनीष, मी सांगू इच्छितो या ठिकाणी वर्सोवा कोळी स्पोर्ट्स क्लब वेलफेअर असोसिएशनचे आमच्याकडे पैसे जमा आहेत, सोमवती मित्रमंडळ यांच्या वतीनं. या दरम्यान पुढचा चेंडू भावेशचा. यावेळी सामना करेल नवीन फलंदाज समीर. यावेळी चेंडू कव्हरच्या वरून खेळला गेला होता. यावेळी चेंडूकडे 4 ते 5 पावलं धावून अर्चित आला होता. चांगला एफर्ट मानावा लागेल अर्चित कडून. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल अर्चित त्याच्याकडून, कारण की नक्कीच या आधी डोंगरी गल्ली संघ एवढ्या ताकदीनं तरी क्षेत्ररक्षण करत नव्हता, परंतु या वर्षात दमदार क्षेत्ररक्षण, दमदार गोलंदाजी आणि त्याहूनही दमदार फलंदाजी करून आज हा डोंगरी गल्ली संघ लगातार 4थ्यांदा फायनल मध्ये प्रवेश करतोय. या वर्षाच्या सुरुवातीला एक अंडरडॉग म्हणून हा संघ उतरला होता मैदानात. कोणाला माहित होतं की हा संघ, पॉवर पॅक संघ, हा वर्सोवा गावात आपलं नाव कोरेल. या संघासमोर समोरचा संघ सुद्धा आज थरथरेल असा हा संघ, ज्याने हरिविजय संघासारख्या संघाला सुद्धा कमबॅक करू दिला नाही, ज्याने सिनेमादेव संघाला सुद्धा या स्पर्धेमधून बाहेर केलं, असा हा डोंगरी गल्ली संघ आज मात्र आपली करामत करून दाखवतोय. धन्यवाद मनीष. 1 मिनिट, पाहुणे येत आहेत. मान्य प्रतिभाताई खोपडे
स्थानिक माजी नगरसेविका यांचे हार्दिक स्वागत. नेहमीच आम्हाला भरपूर सहाय्य करणारे आपल्या विभागाच्या लाडक्या नगरसेविका प्रतिमाताई खोपडे यांचं या ठिकाणी आगमन होते. वर्सोवा स्पोर्ट्स क्लब आणि मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सिक्रेट बॉईजच्या वतीने त्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. डोंगरी गल्ली आणि खोजा गल्ली तुमच्या भेटीसाठी सदिच्छा या ठिकाणी वर्सोवा आपल्या विभागातील स्थायिक नगरसेविका प्रतिभाताई खोपडे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. यावेळी अतिकचा अतिशय सुंदर शॉट लॉंग ऑनच्या दिशेला. यावेळी सुद्धा थोडीशी मिसफील्ड होते स्वप्नील कडून. थ्रो सुद्धा चुकला जातोय आणि 3 धावा चोरट्या काढण्यात यश प्राप्त होतंय खोजाली संघाला. धाव संख्या जाऊन पोहोचते 39 वर. जर अंडरडॉग हे वर्ड आलं तर खोजाली संघाला कसं विसरता येईल. हा सुद्धा संघ या मैदानावर या वर्षी उतरला होता एक अंडरडॉग म्हणून, परंतु ज्या प्रकारचा खेळ या संघाने केलाय आणि अंतिम सामन्यात प्रवेश घेतलाय हा संघ सुद्धा हार मानण्यासाठी रेडी नाहीये. नक्कीच त्यांनी सुद्धा विचार केला असेल की या वर्सोवा गावाची ट्रॉफी चषक मात्र आम्ही आमच्या गल्लीत घेऊन जाऊ. असा हा संघ दोन्ही संघ एकमेकांना सुरस देताना. नमस्कार. आमच्या विनंतीला मान देऊन स्थानिक माजी नगरसेविका सौ प्रतिभा शैलेश खोपडे यांचे आगमन. धन्यवाद खोपडेताई. हॅलो. दरम्यान शेवटचे 5 चेंडू मनीष काय सूत्र रचले असेल फलंदाजांनी किंवा क्षेत्ररक्षकांनी. केवळ 39 धावा लागल्यात फलकावरती असं वाटलं होतं. 55 ते 60चं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टलवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय. 1च धाव. चांगली चेंडूपैकी क्षेत्ररक्षक प्रथमेश खरोखर सुरेख चेंडूपैकी. आता कुठे मला वाटतं मैदान डोंगरी गल्ली संघाच्या पदरात पडतंय, कारण की या अगोदर मी पाहिलं तुम्ही मला वाटतं 7 धावा सिंगल्स आणि या 3च्या धावा म्हणजे ज्या एक्स्ट्रा गेल्यात 7 धावा एक्स्ट्रा दिल्यात तुम्ही फक्त 32च धावा बोर्डावरती लावून दिल्या असत्या या संघाला, परंतु उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अंकुर्याचे पायचे फलंदाज आहे लाईनवरती त्याच ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं खूप असा शॉट एक बिग हिट मारतोय त्या ठिकाणी अंकुर टपकेच्या चेंडूवरती. सकरुल्ला शाह सरकार, या सकरुल्ला शाह सरकार तेरे दीवाने आए, या सकरुल्ला शाह सरकार तेरे दीवाने आए. क्या बात आहे प्रीतम. नक्कीच डोंगरी गल्लीचा तू जर या ठिकाणी साऊंड लाऊड करतोय तर नक्कीच खोजा गल्ली साठी या ठिकाणी साऊंड लाऊड करतोय. आणि या षटकाराच्या साह्याने 46 धावांवरती जाऊन पोहोचतोय संघ. प्रति षटकाराला सोनी स्पोर्टचे सर्वेसर्वा सनी डोंगरीकर आणि दिलीप डोंगरीकर यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. अंकुर पुन्हा फुलटा चेंडू पंच आणि यावेळेस अंकुर स्वतः कॉटन बॉलच्या भूमिकेत ते झेल जिल्ह्यात बाद करतो. काय मॅच आहे, काय पब्लिक आहे असं वाटलं होतं. सिनेमादेव आणि डोंगरी गल्ली जर फायनल मध्ये गेली तर जितकी पब्लिक असते, परंतु डोंगरी गल्ली आणि खोजा गल्ली देखील फायनलला गेल्यानंतर जो मला वाटतं ऑफ साईडचा जो भाग दिसतोय तो थोडा खाली आणि नाखुश असेल. सिनेमादेवचे प्रेक्षक त्या ठिकाणी असतात, परंतु सिनेमादेवने या ठिकाणी पूर्ण विराम घेतलेला आहे सेमीफायनल मध्ये. आणि फायनल मध्ये डोंगरी गल्लीने प्रवेश केल्यानंतर डोंगरी गल्ली बाकी या ठिकाणी
तुडुंब अवस्थेमध्ये प्रेक्षकांचं वर्दळ या ठिकाणी. 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानात सोहिल चांगला एक गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. यावेळी पुन्हा फुलटॉ चेंडू. नोमान शॉट खेळलाय. 1 धावेवरती पूर्णता होते. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि या 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेसाठी धावतात. कमबॅक साठी कोण नाहीये त्या ठिकाणी आणि या 3 धावा. मी म्हटलं मैदान डोंगरी गलीला अजूनही कळलं नाहीये. दुसरी धाव खोजा गली कशा प्रकारे स्टार्ट करते ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि तुमच्या हातातनं त्यांनी आतापर्यंत 9 धावा एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. मी ज्याप्रमाणे गणित केले, आमचे स्कोरर भाटे सरांनी ज्याप्रमाणे गणित केले, ओव्हर थ्रोच्या साह्यानं जे सनी तिकडे बोल ना, तिकडे मनीषला बोल. अंकुर शेवटचा चेंडू, परंतु उचली घेतलेला चेंडू. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती चेंडू. 22ची 1 धाव आणि षटक संपते आणि 51 धावेंचं पन्नास धावा लागतात फलकावरती. केवळ आणि केवळ 36 चेंडू मध्ये 51 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत, त्या म्हणजे खोजागली संघाला. डोंगरी गली संघ एक काहीतरी कानमंत्र देताना आपल्या संघासाठी, कारण की 51 धावांचं टार्गेट जे चेस करायचं हाती. या अगोदर सिनेमादेव संघासमोर 57 धावांचं टार्गेट होतं. ते 57 धावा चेस करताना नाकी नळ आले सिनेमादेव संघाच्या आणि या ठिकाणी सेमीफायनलला आपल्याला सामना सोडावा लागला. दरम्यान पुन्हा एकदा मी प्रीतम पाटील याला थोडासा आनंद देण्यामध्ये अनाउन्स करेल. ज्योती साऊंड सर्व्हिस प्रीतम पाटील. मांडवी गल्ली कोळी जमात संस्था आम्हाला नेहमी सहकार्य करणारी आमची संस्था आहे. आम्हाला पुढे येण्यासाठी भरपूर मदत करते. नेहमी आम्हाला कुठल्या पण आमचं कार्य असो, कुठलं पण सेवा असो, आम्हाला ते नेहमी सहकार्य करतात. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब, श्री गुरुदत्त बँड पथक, मांडवी गल्ली कर्मचारी संघटना या मांडवी गल्लीचे खंबीरपणे आमच्या सर्व कार्याला आमच्या पाठी उभे राहतात. म्हणून त्यांचे सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मनीष. मी पुन्हा एकदा खोजागलीचं कौतुक करेल, कारण की तुम्ही बिना विलंब या ठिकाणी मैदानात उतरलात. 6 षटकांचा सामना, प्रेक्षकांना प्रेक्षणीय असा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅड लाईटची सोय होणार नाहीये या ठिकाणी, हे माहिती असून देखील डोंगरी गल्ली संघाला तुम्ही बाकी या ठिकाणी चांगलं अंतर ठेवून न सराव करता मैदानामध्ये उतरतायत. 51 धावांचं टार्गेट हाती घेऊन डोंगरी गल्ली संघ मैदानात उतरेल. आघाडीचे 2 फलंदाज मैदानात उतरतील. खोजागली संघ तोपर्यंत आपली क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पाहत होता. पण या सामन्याचे पंच म्हणून फायनलसाठी पंच नेमले गेलेत. विलास दांडेकर, भरत पेदे आणि तिसरे पंच प्रदीप आंबेडकर. आमच्या समालोचन कक्षामधनं माझे सहसाथी स्कोरर मनीष बांजी आणि माझे सहसाथी समालोचक मनीष बांजी आणि आमचे स्कोरर भाटे सर. या सर्वांना नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आपण लाईव्ह मॅच कडे वळूया. लाईव्ह मॅचचा जर तुम्हाला युट्यूब वरती आनंद घ्यायचा असेल तर गेम स्पोर्ट्स वरती आमचे 2 कामगार या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामगिरी करत गेले 3 दिवसाचा जो काही अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रदर्शन करतात त्याला लाईव्ह करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रभर पोहोचवा. या टुर्नामेंटला साहेब चषक 2025. धन्यवाद. विसाव कोळी जमात ट्रस्टच्या मैदानावर मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब आयोजित सिगरेट बॉईजने आयोजित केली साहेब चषक. या साहेब चषकचे मुख्य सर्वेसा कृष्णराव नरसिंगराव पिंपळे साहेब आहेत.
नेहमीच सिगरेट बाईचं कुठलं पण कार्य असो, कुठलं पण स्पोर्ट असो, कुठलं पण स्पर्धा असो, त्यात अग्रेसर अशी मदत करणारे कृष्णराव नरसिंगराव पिंपळे, धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे स्थानिक खासदार साहेब रवींद्र वायकर साहेब, मान्य श्री हरुण खान साहेब स्थानिक आमदार, मान्य सौ प्रतिभाताई खोपडे स्थानिक माजी नगरसेविका, मान्य श्री प्राचार्य अजय कौल सर. मांडवी गल्लीचं कुठलं पण स्पोर्ट असो त्याला सहकार्य नेहमीच करणारे ते म्हणजे दिलीप डोंगरीकर सोनी स्पोर्टचे मालक. सन्मान सामाजिक संस्था यांच्यामार्फत सर्व टीमला टी शर्ट देण्यात आलेले आहे. सन्मान सामाजिक संस्थेचे राजू पडते हे सुद्धा आलेले, त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ज्योती साऊंड सर्व्हिस प्रीतम माळक, प्रीतम पाटील, मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष वीरेंद्र मासली, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अलंकार चाके, सेक्रेटरी उद्धव भुनगवले यांचं सुद्धा आम्हाला भरपूर सहाय्य आहे. सुनील रेवडणकर, प्रत्येक सामन्यात सामनावीरचं पारितोषिक, केदारनाथ पेदे, श्री भरत पेदे, उत्कर्ष चाके, जितेंद्र बोळे यांच्या वतीने सिरीज देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जोगिंद्र राजे, अनिल लडगे, वेसावा स्पोर्ट क्लब. जी स्पर्धा या विकेटवर खेळली जाते ती म्हणजे हिंगलादेवी स्पोर्ट क्लबची आहे, म्हणून हिंगलादेवी स्पोर्ट क्लबचे सुद्धा मनापासून आभार. जे मंडप डेकोरेटर तयार केलं आहे ते मेघराज मंडप डेकोरेटरने, म्हणून मेघराज आलेसा यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आमचे सर्वेचा जगदीश यशवंत भिक्रू, पंकज पांडुरंग जोनचा, श्याम मोतीराम कोळी, नरेश मोतीराम कोळी, शशिकांत गोपाल भुनगवले, उद्धव सुभाष भुनगवले, प्रदोष मोतीराम चाके, आम्हाला नेहमीच आमचे जे त्याचप्रमाणे सागर चाके, भरपूर आम्हाला सहाय्य करणारे याकूब बिल्डर, सुनील मदरी, असद लष्करिया, अनुराग भाऊ कोरडे, रवींद्र खर्डे, जे आमचं गाणं वाजते त्या रवींद्र खर्डे यांच्या आशीर्वादाने सामना चालू होतोय. तत्पूर्वी विलास दांडेकर यांनी इशारा केलाय सामना शेवटच्या क्षणामध्ये येऊन पोहोचलाय आणि तो सामना आहे 51 धावांचा टार्गेट हाती घेऊन मैदानात उतरलाय समाधान आहेरकर आणि अंकुर टपके, जो बिलॉंग करतोय डोंगरी गल्ली संघाला, जो बिलॉंग करतोय वेसावे गावाला, जो बिलॉंग करतोय या क्रिकेटला, तोच समाधान आहेरकर. पाहिजे 51 धावे 36 चेंडूमध्ये 51 धावांचा टार्गेट कसा सेट करतोय, सेट केलेलं टार्गेट कसं मोडीत काढतोय असा समाधान आहेरकर आणि अंकुर टपके. काल पाहिलं 50 धाव्यांची 19 चेंडूमध्ये 54 धाव्यांची पारी करत या ठिकाणी अंकुर टपके यांनी आपली दमदार खेळी करत, परंतु तोच समाधान आहेर कल्याण देखील या ठिकाणी आपण काल पाहिलं 10 लाखाचं प्राइज प्रथम पारितोषिक मिळवणारा समाधान आहेरकर या ठिकाणी डोंगरी गल्लीला बिलॉंग करतोय आणि सामना चालू होतोय. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सोहेल. 36 चेंडू 51 धावा. मनीष ओव्हर टू कॉमेंट्री, मनीष वांजी. यावेळी पहिलाच फटका मनीष पहिला चेंडू समाधान आहेरकर याचा प्रहार आणि 51 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर तुम्ही 36 चेंडूमध्ये 51 धावा कशा प्रकारे, परंतु हा शॉट मला वाटतं जो कोणी खेळायला शिकवला असेल ते म्हणजे तुझे स्वर्गीयवासी वडील रमेश भांजी उर्फ जंबो. धन्यवाद. अनुराग भाऊ कोरडे यांचे स्वागत, भरपूर सहाय्य कोरडे साहेबांचा आमच्यासाठी धन्यवाद. अनुराग कोरडे, थँक्यू अनुराग. दरम्यान त्या ठिकाणी मंगेश देखील त्यांच्या सोबत आहेत. मंगेशला देखील मी विनंती करेल व्यासपीठावरती जायचंय. या दरम्यान चालू असलेला या स्पर्धेचा अंतिम सामना 51 धावांचं लक्ष खोजावली संघाने डोंगरी गल्ली संघासमोर ठेवलंय आणि काय पहिला फटका या समाधानने लावलाय कव्हरच्या दिशेला. त्याच्या नावाला साजेसा असा हा फटका या प्रेक्षकांच्या मनाला समाधान देणारा असा अतिशय सुंदर सुरुवात आहे डोंगरी गल्ली संघासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते 5 वर. याली स्ट्राईक वर
याच स्पर्धेत हाफ सेंचुरी ठोकणारा अंकुल टपके. यावेळी गुडलँडवरचा चेंडू सकरुल्ला शाह सरकार, या सकरुल्ला शाह सरकार तेरे दीवाने आए. प्रेक्षकांची सुद्धा तोंड उघडी ठेवणार आहे हे दृश्य. अगदी असं वाटलेलं की हा चेंडू सीमारेषे पार जातोय की काय, परंतु यावेळी अंकुल टपके मात्र बाद होईल. कृपया विनंती असेल या ठिकाणी आवाजाकडे लक्ष द्यायचंय. हर्ष राऊत जेथे कोठे असतील त्यांना घरी बोलवलेलं आहे. कृपया काहीतरी अर्जंट आहे. हर्ष राऊत या ठिकाणी आम्हाला मेसेज आलेला आहे, तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असला तर हर्ष राऊत आपण घरी जायचंय. थँक्यू. अंकुल टपके द मॅन इन फॉर्म इथे मात्र स्वस्तात बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय अर्चित. नुकताच या वर्षी आपल्या फॉर्मचा उच्चांक गाठणारा अर्चित. बरीच वर्ष हा खेळाडू चर्चेमध्ये होता की हा खेळाडू या डोंगरी गल्ली टीम मध्ये फीड बसतो की नाही. या वर्षी त्याने खेळ करून दाखवला आणि सर्व प्रेक्षकांना दाखवलं की या टीम मध्ये मी फिट होतो की नाही ते तुम्ही डिसाइड करा. प्रेक्षकांची मन जिंकणारा असा खेळाडू. तुम्ही क्षेत्ररक्षण म्हणा की फलंदाजी म्हणा, या खेळाडूने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. यावेळी मात्र नक्की त्याच्या फलंदाजीची गरज. यावेळी गुडलँडवरचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला धिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र चकला जातोय. निर्धाव चेंडू. खोच्या गल्ली मात्र पूर्णपणे या मैदानावर दरारा ठेवून अजूनपर्यंत यापूर्वी अतिशय सुंदर फलंदाजी करून 51 धावांचं लक्ष ठेवलं होतं खोजा गल्लीने आणि त्याचाच पाठलाग करताना ते डोंगरी गल्ली संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतो अर्चित. यावेळी पुन्हा एकदा गुडलँडवरचा चेंडू. एक धाव मात्र नक्कीच भेटेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राइक वर मिस्टर समाधान आयरकर, द मॅन फ्रॉम डोंगरी गल्ली, द मॅन रिप्रेझेंट वर्सोवा, द मॅन रिप्रेझेंट वर्सोवा क्रिकेट इज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. मी तर म्हणेन पूर्णपणे बांधून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 7. एक गडी बाद डोंगरी गल्ली संघ. थँक्यू मनीष. दरम्यान या ठिकाणी डोंगरी गल्लीसाठी प्राइज लागलेला आहे. सन्माननीय ध्रुव धीरज भांडूक यांच्याकडनं तुम्ही जर सामना जिंकला, तुम्ही जर ही फायनल मारली, तुम्ही जर विजयाचा हा करंडक चषक साहेब चषक जिंकला तर ध्रुव धीरज भांडूक यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. धन्यवाद. ब्रिजर बॉईज कडनं भावेश यासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक देखील जमा झालेलं आहे. थँक्यू भावेश. धन्यवाद विलास. बक्षिसांचा वर्षाव. सिगरेट बाईकचे सर्वेसा, सिगरेट बाईकचे सर्वेसा केन पिंपळे साहेब, कृष्णराव नरसिंगराव पिंपळे साहेब यांचे मनापासून मनापासून स्वागत. हे थँक्यू
थँक्यू प्रीतम. आणि सी ग्रेप बॉईजचे सर्व कृष्णा पिंपळे सर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण विनाविलंब व्यासपीठाची शोभा वाढवायचे. धन्यवाद साहेब. सामना चालू ठेवायचा आहे. सामन्याला सुरुवात करावी. दुसरी षटक आणि दुसरी षटक घेऊन येतोय मुदस्सर. यावेळी सामना करेल समाधान आयरकर. यावेळी खोलवरचा चेंडू यावेळी चकवण्यात माफ करा लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर असल्या कारणाने यावेळी पंच मात्र वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव भेटते डोंगरी गल्ली संघाला. धाव संख्या जाऊन पोहोचते 8 वर. एक गडी बाद डोंगरी गल्ली संघ. यावेळी पूर्ण दारोमदार समाधानच्या खांद्यावर. फुल टॉच पद्धत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला अलगदपणे खेळून काढतो. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावासाठी परत येईल समाधान. अलगदपणे आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा मात्र काढण्यात यश प्राप्त होते. समाधान याला धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. यावेळी मात्र नक्कीच खोजाली संघाला विचार करावा लागेल, कारण की ज्याप्रमाणे समाधान एफर्टलेसली स्कोर काढतोय नक्कीच विचार करावा लागेल मुदस्सरला. कारण की समाधान जर या खेळपट्टीवर टिकून राहिला तर हा सामना मात्र त्यांच्यापासून दुर्वेल. यावेळी पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळतोय. दुसऱ्या डाव्यासाठी परत समाधान. यावेळी मात्र अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मनीष हेच केलं खोजागली संघाने देखील की दुसरी धाव. आणि मला वाटतं तो करतोय तर त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज असेल आहे तो डोंगरी गली संघाचा अर्चित दुसरी धाव घेण्यामध्ये जितका समर्थक आहे ना, की नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही जर पोहोचला तर मला वाटतं स्ट्राईक वरती कोणीही थ्रो करत नाही आणि कुठलाही गडी बाद होत नाही. आणि तेच करताय डोंगरी गली संघ. कंटिन्यू मनीष. यावेळी पुढचा चेंडू याला ऑफच्या बाहेर निघून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून. मांडवी गलीचे खंबीर असे मदतनीस, मांडवी गली स्पोर्ट क्लबला नेहमी मदत करणारे आमचे मित्र प्रवीण बालकृष्ण भावे यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रीतम. मनीष काय एकता आहे या सिगरेट बॉयची पहा. तुम्ही प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्ही जितक्या प्रमाणे प्रेक्षकांना मनोरंजन करताय तितक्याच प्रमाणे तुम्ही जे योगदान देताय पाहुण्यांना आणण्यास देखील प्रतिभाताई खोपडे असतील, भावे असतील, आमचा कोरडे असेल, या सर्वांना या ठिकाणी व्यासपीठावरती आणण्याचं काम देखील चांगल्या चोख पद्धतीत पार पडतात. कंटिन्यू मनीष. या दरम्यान ऑफच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता. पंच वाईड घोषित करतायत. धावेत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. साहेब चषक 2025 कोण आपल्या नावी करताय हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात कळेल. यावेळी स्लोअर डिलिव्हरी मिड ऑनच्या दिशेला. एक धाव मात्र अलगदपणे पूर्ण करतोय समाधान. चांगला सेन्सिबल क्रिकेट अजूनपर्यंत समाधान कडून. यापूर्वी एक षटकार ठोकला होता. हुबेहू मला असं वाटलं की दीपक चावालाच खेळतोय की काय. ऑफटमच्या बाहेर निघाला होता. फुल टॉस चेंडू कनेक्ट केला आणि चेंडू लावून ठेवला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी. यावेळी सुद्धा गुडल्यांवरचा चेंडू चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेला खेळून काढतो अर्चित. एक धावा मात्र नक्कीच भेटेल. धावेत मात्र यावेळी वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. चांगल्या प्रकारे डोंगरी गली संघ हा लक्ष्याजवळ पोहोचताना दिसतोय. मनीष 25 चेंडू बाकी आहेत आणि त्या 25 चेंडूंमध्ये धावा जिंकायला हव्यात. त्या म्हणजे 21 धावांचा डोंगर जो उभा केलाय.
यावेळेस थोडासा भरकटलेला चेंडू, पंच भरत पेदे यांचा अवंतर धावेचा इशारा, नो हिट नो बॉल आणि फ्री हिटचा चेंडू, आणि तो देखील समाधान आहेरकर यासाठी. पाहिजे मेजवानी आहे समाधान तुला. या चेंडूवरती त्रिफेला बाद झाला काय, तू झेलसीत बाद झाला काय, आणि तू कुठल्याही प्रकारचा चेंडूवरती खेळण्यासाठी मात केली काय, तर तुला तिथे माप आहे. फक्त धावचीच्या स्वरूपाचं बंधन आहे ते म्हणजे फक्त तुझ्यासाठी. आणि पाहिजे मुद्दुसरचा षटकातील शेवटचा चेंडू फ्री हिटचा. यावेळेस थोडासा मिस होतोय आपल्या फटक्यावरती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते भरत पेदे यांचा. एक धावचा इशारा. या एक धावेने संघात भर पडते. धावसंख्या होते ती 23. एक गड्याच्या मोबदल्यात 2 षटक संपतायत. वर्सोवा पोलीस स्टेशनचे साहेब अमोल लोळे साहेब यांचे स्वागत. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आल्या, आमची कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद साहेब. गावात साहेब जास्तोय तो लय भारी, गावात साहेब जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. थँक्यू प्रीतम. दरम्यान या ठिकाणी वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ कर्मचारी या ठिकाणी आपल्यामध्ये समावेत असताना आमच्या वर्सोवा क्रिकेटला भेट देण्यासाठी नक्कीच सिग्रेस बॉईजच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी नामोल्लेख करून मनीष मुनगोले यांनी यथोचित सन्मान देखील केलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा लाईव्ह मॅच कडे वळूया. मनीष तिसरं षटक घेऊन येतोय हाती. गोलंदाज आहे आतिक. पहिलं षटक टाकलं सोहेल यानं, दुसरं षटक टाकलं मुद्दुस्तर यानं, तिसरं षटक आतिक घेऊन येतोय. उर्वरित 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी हवे आहेत केवळ आणि केवळ 28 धावा. 24 चेंडू 28 धावा. आकडे मोडणारा खेळ हा आपण पाहतो क्रिकेटचा. आकडे मोडीत काढणारा खेळ. तुम्ही पाहिलं 36 चेंडू 51 धावांचं टार्गेट हाती घेऊन मैदानात उतरला होता. फुलटॉस चेंडू समाधान बाकी यावेळेस चांगला संयमीने खेळतोय. प्रहार करत नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि समाधानला बाद करण्यासाठी त्या ठिकाणी स्ट्रायकर वरती थ्रो करतायत आमिर, परंतु 2 धावेत रूपांतर होते. या 2 धावेने संघात भर पडते. धाव संख्या होते ती 25. एक गड्यांच्या मोबदल्यात 2.1 षटकाचा समाप्ती होते या ठिकाणी. आणि उर्वरित अजूनही 23 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. 23 चेंडू 26 धावा. पारडं जरी जड नसलं, पारडं जरी हलकं वाटत असलं, पण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कुठल्या क्षणी गेम टर्निंग पॉइंट घेऊ शकतो. जर एक गोलंदाज या ठिकाणी चकमकीची गोलंदाजी केली किंवा एक खेळाडू या ठिकाणी जर मिस झाला तर नक्कीच मला वाटतं हा सामना कुठेतरी कोणाला तरी सोडावा लागेल असं समाधान आहेरकर पाहिजे. एक दमदार स्थितीमध्ये एक षटकार एक चौकार मारून या ठिकाणी समाधान वैयक्तिक 18 धावेंवरती खेळतोय. या 25 धावेतील 18 म्हणजे मोलाचं असं 75% योगदान या ठिकाणी समाधान आहेरकर आपल्या स्वतःच्या पदरामध्ये आणि डोंगरीगेलच्या पदरामध्ये टाकतोय. तोच समाधान आहेरकर पुन्हा एकदा षटकार आणि चौकाराचा अतिशबाजी करणारा समाधान यावेळी पुन्हा पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु सेकंड स्लिपच्या माध्यमातून चेंडू जातोय. समाधान नाखुश होतोय आपल्या पटक्यावरती. एक धावेने बाकी रोखू शकत नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. या एक धावेने संघात भर पडते. धाव संख्या होते ती 26. अजूनही 22 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. 22 चेंडू 25 धावा. गोलंदाज आतिक. यावेळेस अर्चित याचं कौतुक करेल. अर्चित नक्कीच अंकुर बाद झाल्यानंतर अर्चित यानं चांगलं सहाय्य केलं आपल्या समाधान फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा एक धावेने सिंगल स्ट्राईक रोटेट करतोय. धावफलक हालत ठेवतोय. धावफलकावरती जाऊन पोहोचतोय आकडा 27. उर्वरित 21 चेंडू 24 धावा. अतिक यावेळी पुन्हा न मारता चांगल्या प्रकारे खेळी करून दाखवते. त्याच ठिकाणी संयमीची खेळी, संत गतीची खेळी आपण पाहतो. सामना जवळ कसा आणायचा हे समाधान कडनं शिका आणि सामना
मोठ्या फटक्याने देखील जवळ कसा किंवा प्रतिस्पर्धी संघाला लांब कसं ढकलायचं हे देखील समाधान या ठिकाणी शिकवून जातोय. समाधान आहेरकर असं वाटलं होतं प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतो, परंतु यावेळेस समाधानची फलंदाजी आपण पाहतो सिंगल स्ट्राईक रोटेट करतोय. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू पंच विलास दांडेकर यांचा अवंतर धावेचा इशारा. या अवंतर धावेने संघात भर पडते. धाव संख्या होत आहे ती 29. अजूनही षटकातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती अतिक याला काय करायचंय, कारण की पहिलं षटक संपलं होतं 7 धावेंवरती, दुसरं षटक संपलं 22 धावेंवरती आणि तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीवरती आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 5 धावा देत गोलंदाजी करतोय. त्या ठिकाणी 29 धावा लागतात फलकावरती. अतिक हो यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षण होईपर्यंत बाकी 1 धाव पूर्ण करतोय. त्या ठिकाणी फलंदाज अर्चित चांगला सूर सापडलाय. अजूनही 1 टू गो. थोडंसं लांबडं षटक कशामुळे लागलं काय माहिती, परंतु थोडंसं असं वाटलं की षटक संपलं असेल पंचांना, परंतु या ठिकाणी आमचे भाटे कॅल्क्युलेशन करताना 5 चेंडू संपतायत. षटक क्रमांक 3 5 चेंडू संपतायत. 30 धावा लागतात फलकावरती. अजूनही 10च्या सरासरीने खेळतोय शेवटचा चेंडू. हो समाधान एक मोठा फटका खेळण्यास प्रवृत्त होता, परंतु एक डिक्लेअर झोन मध्ये जाते. षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागते फलकावरती 31. उर्वरित अजूनही 18 चेंडू 20 धाव्यांची गरज. ओ टू कॉमेंट्री. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन अमोल ढोळे साहेब आले, आम्हाला आमच्या मंचावर बसले, आम्हाला माल दिला म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण ऑन ड्युटी असून देखील या ठिकाणी चांगला प्रकारचा प्रतिसाद देण्यासाठी वर्सोवा पोलीस स्टेशन वरनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. मनापासून मनपूर्वक सिक्रेट बॉईज आणि मांडवी गली जमात आणि मांडवी गली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपला अभिनंदन, आभार. ओ टू कॉमेंट्री मनीष भांजी. धन्यवाद विलास. अतिशय उच्च दर्जाचा खेळ या मैदानावर अजूनपर्यंत डोंगरीगली संघाकडून बघायला भेटतोय. यावेळी मात्र खोजाली संघाला विचार करावा लागेल, कारण की अंतिम सामना जिंकायचा असेल तर यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये करामत करावी लागेल खोजाली संघाला. अजूनपर्यंत 20 धावांची गरज डोंगरीगली संघाला उर्वरित 18 चेंडूंमध्ये. यावेळी जर खोजाली संघाने इकडे ब्रेक थ्रू मिळवला नाही तर नक्कीच समाधान हा खेळ लवकरच आपल्या दिशेला फिरवेल, हे मात्र नक्की. धन्यवाद. डीजे वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या मैदानावर मांडवी स्पोर्ट क्लब पुरस्कृत सिगरेट बॉईज आयोजित साहेब चषकचे मुख्य मार्गदर्शक, मुख्य सहाय्यक, मुख्य सर्व एकच ते म्हणजे कृष्णराव नरसिंगराव पिंपळे साहेब. धन्यवाद. या दरम्यान 18 चेंडू शिल्लक. या 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. चौथं षटक घेऊन येते सोहेल. सामना करेल मॅन इन फॉर्म, मॅन फ्रॉम डोंगरी गल्ली, मिस्टर समाधान आहिरकर. यावेळी खोलवरचा चेंडू खेळतोय कव्हरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण करतोय समाधान. दुसऱ्या धावेसाठी परततोय. यावेळी काय खतरनाक खेळ करून दाखवतोय समाधान जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी, परंतु ही बाजू मात्र कधीच प्रेक्षकांनी बघितली नव्हती. ज्या प्रकारचा खेळ या खेळाडूने आज या मैदानावर दाखवलाय, नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा जाण झाली असेल की अशा प्रकारचा सुद्धा खेळ समाधान करू शकतो. धाव संख्या जाऊन पोहोचते 33 वर. कृपया या ठिकाणी पुन्हा एकदा मी वारंवार सांगू इच्छितो की तुम्हाला YouTube चॅनल वरती जर या मॅचचा आनंद घ्यायचा असेल तर गेम ऑन स्पोर्ट्सला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गेले 3 दिवसाची मेहनत आहे, या मेहनतीचा त्यांना फळ मिळालं पाहिजे. कंटिन्यू मनीष. नक्कीच या मोसमातील चौथी ही स्पर्धा आणि चौथ्यांदा अंतिम स्पर्धेत
प्रवेश घेणारा संघ. पहिल्यांदा जेव्हा हा संघ पहिली स्पर्धा यांनी जेव्हा पटकावली होती तेव्हा वाटलं होतं की कुठेतरी लक यांच्या दिशेला होतं, परंतु लगातार चौथ्या स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश करतायत आणि त्यामधून 2 स्पर्धा ऑलरेडी या संघाने आपल्या नावावर केल्या आहेत. हे मात्र लक करू शकत नाही. यांनी आपल्या खेळाच्या जीवावर, आपल्या दमाच्या जीवावर या स्पर्धा पटकावल्यात आणि लगातार चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करतो असा डोंगरी गल्ली संघ. अगदी क्रिकेटला सुद्धा गर्व होईल असा हा खेळ डोंगरी गल्ली संघ या मैदानावर करून दाखवतोय. पुन्हा एकदा समाधान, पहिली धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावासाठी इकडे मात्र परतावं लागतंय. यावेळी मात्र गडी बाद होईल. थोडस कन्फ्युजन, पण का असे ना समाधान या मैदानावर असला पाहिजे, कारण की समाधान जर शेवटपर्यंत या खेळपट्टीवर टिकला तर डोंगरी गल्ली संघाला तिसरी स्पर्धा पटकावण्यापासून कोणीच दुरावू शकत नाही, हे मात्र नक्की. धन्यवाद मनीष. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब पुरस्कृत सिगरेट बॉईज आयोजित साहेब चषकसाठी मान्य सौ प्रतिभाताई शैलेश खोपडे यांचे हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला भरपूर गेली 5 वर्षापासून आपण त्या गावात बघतो, मॅडमचं भरपूर कार्य आहे. मॅडमनी प्रत्येक गल्लोगल्लीत कार्य केलं आहे. त्या गल्लोगल्लीची पोचपावती म्हणून आज आमच्या मॅडम आमच्या मंचावर आल्यात. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. गेल्या 4 वर्षापासून फक्त पिवळा रंग या मैदानावर गाजतोय. गेली 3 वर्ष सिनेमादेव संघानं हे मैदान गाजवलं होतं. या वर्षी आज डोंगरी गल्ली संघ हा हंगाम गाजवतोय. यावेळी सुद्धा 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण करताना इकडे समाधान. एक एफर्टलेस पद्धतीने क्रिकेट कसा खेळायचा तर हे समाधान दाखवून देतो. एक सेन्सिबल पद्धतीने क्रिकेट कसा खेळायचा हे मात्र समाधान दाखवून देतो. या स्पर्धा कशा जिंकायच्या हेही समाधान दाखवतो आणि या वर्षावर दबदबा कसा गाजवायचा हे डोंगरी गल्ली संघ आपल्याला दाखवून देतो. या दरम्यान पॉइंटच्या दिशेला पुन्हा एकदा शॉट बघायला भेटतो. चेंडू जातोय सीमा रेषे पार. मान डोंगरी दहंडीचा मान डोंगरी गल्ली तरुण मंडळाचा आहे आणि त्यांचे अध्यक्ष प्रशांत चिखले आणि मागे जेव्हा सेमीफायनल मध्ये टीम जिंकली होती तेव्हा डिक्लेअर केलं होतं जर तुम्ही फायनल मारणार तर डोंगरी गल्ली तरुण मंडळातर्फे तुम्हाला 55,000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. धन्यवाद प्रशांत चिखले साहेब, अध्यक्ष डोंगरी गल्ली तरुण मंडळ. थँक्यू प्रशांत चिखले. डोंगरी गल्ली संघासाठी विजयी जर तुम्ही या ठिकाणी साहेब चषकाचे मानकरी झालात तर 55,000 रुपयाचं रोख पारितोषिक. परंतु दरम्यान या ठिकाणी ध्रुव धीरज बांडूक यांच्याकडनं 1,111 रुपयाचं रोख पारितोषिक चालू लाईव्ह सामन्यासाठी आलंय. ते डोंगरी गल्ली संघासाठी विजयासाठी. दरम्यान 12 चेंडू 9 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. यस. या दरम्यान शेवटचे 12 चेंडू शिल्लक, धावा हव्यात 9. नक्कीच दहीहंडीचा उत्सव इकडे गेल्या 2 महिन्यापासून 2 महिन्यापूर्वीच चालू झाला या डोंगरी गल्ली संघासाठी. नक्कीच कृष्ण जन्माच्या 7 दिवसापूर्वी हा उत्सव सुरू होता या वर्सोवा गावात, परंतु 7 महिन्यापूर्वीच हा दहीहंडीचा उत्सव हा साजरा करताना डोंगरी गल्ली संघ दिसतोय.
हा उत्सव डोंगरी गल्लीचा, हा क्रिकेटचा उत्सव ही डोंगरी गल्लीचा. धन्यवाद मनीष. वेसाव कोळी जमा ट्रस्टच्या मैदानावर, तेलोणवाडी मैदानावर मांडवी स्पोर्ट क्लब पुरस्कृत स्वीग्रेट बॉईज आयोजित साहेब चषक, या साहेब चषकसाठी जमलेल्या सर्व रसिकांचे मनापासून स्वागत. या दरम्यान फाईन लेगच्या दिशेला खेळून काढलेला शॉट इकडे प्रणयाच्या मार्फत. प्रणयला सुद्धा जाण आहे की यावेळी मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज नाहीये. हा सामना जितक्या जवळ घेऊन जाऊ तितकाच जवळ आपल्या ही स्पर्धा येईल, आणि त्याला मात्र हे नक्कीच माहीत होतं, आणि म्हणूनच हळूवारपणे हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला आणि एक धावा काढण्यात यश प्राप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वर. दरम्यान या ठिकाणी षटकारासाठी पारितोषिक आले प्रणय शिमरू यांचं. समाधान. ओ व्हॉट अ शॉट.